तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्याला व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर खूप सारा पाऊस पडला मित्रांनो. हे बघा पावसाळा चालू झालाय बघा, भरपूर पाऊस आहे. डोंगराला अजून पण पाऊस आहे. त्या मागं धबधबे आहेत. तर पावसाळा म्हणला की खाऊशी वाटते ती गरमागरम भजी मित्रांनो. तर मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण गरमागरम भजीचा व्हिडिओ आणतोय मित्रांनो. आपल्याला भजी खाऊशी वाटली, आपण भजी बनवणार आहे, त्याचाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर चला तर मित्रांनो कशा पद्धतीने आपण भजी बनवतोय, आपल्याला जमते का नाही नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, आणि कशी लागते ते पण मी सांगतो, आणि काही चुकलं तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चला मित्रांनो पाऊस पण आलाय बघा. तर चला तर मित्रांनो भजी बनवू आपण. चला घरी गरमागरम भजी. तर मित्रांनो आपण आज स्पेशली कांदा भजी बनवतो, त्याच्यामुळं प्रथम आपल्याला कांदा तर कापावाच लागेल. तर चला तर मित्रांनो आपण प्रथम कांदा कापून घेऊ. हे 2 कांदे घेतलेत आपण, ते कापून घेऊ. कांद्याशिवाय भजीला मजा नाही, आणि आपण बनवतोय गरमागरम कांदा भजी. तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. चालतं आपण कांदा कापून घेऊ. तर प्रथम मित्रांनो 2 कांदे घेतलेत आपण, आणि ते आपण कापणार आहे बघा. पटपट पटपट असं बारीक कांदा कापून घेतला आपण, आणि मस्तपैकी आपण चुलीवरची गरमागरम भजी बनवणार आपण. गावाकडे मित्रांनो हीच मजा आहे की आपण स्वतःच्या हातानं जे आपल्याला पाहिजे ते बनवून खाऊ शकतो. आपण शहरात असेल तर ते विकत घेऊन खाणार, पण आपण स्वतःच्या हातानं बनवलेली जी वस्तूची मजा आहे खाण्यात, ती मजाच काही वेगळी आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो आपली मस्तपैकी कांदा कापून झालाय, आणि खानदेशी आपला सोडा आहे. सोडा टाकणार आपली भजी फुगण्यासाठी. तर चला तर मित्रांनो आता बेसन पीठ घेऊ आपण. जरा एका पातेल्यामध्ये बेसन पीठ घालून घेऊ. हे बघा बायकोने बेसन पीठ घेतले, त्याच्यामध्ये जरा चवीनुसार मीठ टाकायचं मित्रांनो. आपली भजी आळणी नाही झाली पाहिजे, खरटाई नाही झाली, अशा पद्धतीने मीठ टाकायचं थोडंफार. आणि नंतर मित्रांनो त्याच्यात जो आपण सोडा टाकणार होतो तो सोडा टाकलाय. खानदेशी होता सोडा घरामध्ये आणलेला आईने. त्याच्यामध्ये मग आपण हळद टाकली. हळद आणि मिरची घालून घेऊ. या 2 चमचे हळद, जरा कलर आला पाहिजे भजीली. त्यानंतर तिखट मिरची, निळी मिरची टाकणार होतो पण आपण निळी मिरची तळून घेणार आहे मित्रांनो. हळद मिरची टाकून झाल्यानंतर आपण जो कांदा कापला होता तो टाकून घेऊ मित्रांनो. आपण हे का पूर्णपैकी आपण जो कांदा चिरला होता उभा, तो कांदा पूर्णपैकी याच्यात टाकून घेतला मित्रांनो. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून जरा ते मिक्स करायला लागेल, जरा एकजीव करायला लागेल. हळद मीठ मिरची जे टाकले आपण सोडा ते पूर्ण एकजीव करायला लागेल. हे बघा एकजीव पूर्णपैकी एकजीव झाले मित्रांनो. कांदा बऱ्यापैकी टाकलाय, कारण कांदा भजी म्हणजे कांदा जास्त दिसला पाहिजे आपल्याला. आणि तोपर्यंत आपण कढई तापत ठेवली होती चुलीवरती. तेल पण बऱ्यापैकी तापलंय. तर आपण मिरच्या ज्या तोंडीला आपण भजी खाताना वापरणार त्या मिरच्या पण तळून घेऊ आपण. जसं आपल्याला स्टॉलवर भेटतात तशाच एकदम झणझणीत गरम करून घेऊ. हे का एकदम मस्तपैकी मिरच्या तळल्यात आपण. मस्तपैकी मिरच्या तळून झाल्यात आपल्या. त्यावरती थोडा मीठही सोडावं लागेल आपल्याला, कारण तशी मीठ जर सोडलं नाही आपण तर मिरची खूप तिखट लागते मित्रांनो. आपल्या इकडे ते बेसन पीठ तयार झाले, ते आपण एक भजी सोडण्यास सुरुवात करू मित्रांनो. बघा बऱ्यापैकी तेल तापलंय, आणि एक आपण प्रथम हे भजी सोडून घेऊ मित्रांनो. आणि तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने भजी बनवतात ते पण मला सांगा मित्रांनो. आणि आम्ही बनवतो त्याच्यात काही वेगळी पद्धत तुमच्याकडे असेल ती पण सांगा, आणि व्हिडिओ कसा आवडला ते पण कॉमेंटमध्ये सांगा चला मित्रांनो. तर अशी बऱ्यापैकी
तेल तापल्यामुळं एकदम पटक्यात असं भजी भुजली आपली, पूर्ण लाल होऊन द्यायची, म्हणजे पूर्णपैकी बेसन पीठ शिजले असं कळतंय मित्रांनो आपल्याला. बघ खूप भारी तेल तापलंय. आणि अशा पद्धतीने आपला पहिल्याच भजीचा तो घाणा म्हणून आपण पहिल्याच टाकलेली भजी काढून घेण्या योग्य तयार झाली मित्रांनो. हे का एकदम तेलाला मस्तपैकी उकळी आली होती, त्याच्यामुळे एकदम मस्तपैकी आपली भजी भाजलेली आहे बघा. एकदम कडकमध्ये भजी झाली मित्रांनो. आणि एकदम आपण स्टॉलवर हॉटेलमध्ये जी भजी खातो तशीच भजी तयार होणार आहे आपली मित्रांनो. हे बघा मिरची टाकली, त्या मिरची तळली होती, त्यात मीठ टाकलंय, व्यवस्थित परतून ठेवले मित्रांनो. आणि भारी लागणार मित्रांनो आपली भजी. त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो चॅनलवर, तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण बनवून खाण्यात खूप मजा आहे मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ फरकसाठी आपण घेऊन येत जाऊ. आपण स्वतःच्या हाताने जेव्हा बनवतो, घरात जेव्हा बनवतो तेव्हा खूप भारी लागते मित्रांनो. हॉटेलला ती भलेही आपल्याला चांगली वाटत असेल मित्रांनो, पण ते कशा पद्धतीने तेल वापरतात हे आपण स्वतः बघितलेलं नाही राहत. हे बघा आमची घरातलं छोटंसं बाळ कार्तिकी, ती पण भावाची मुलगी, ती पण या भजी खाण्याचा आनंद घेण्यासाठी आली होती मित्रांनो. तेव्हा भरपूर अशी भजी तयार आहे मित्रांनो. तर चला तर मित्रांनो खायला या मित्रांनो एक दिवस नक्की भजी. बऱ्यापैकी आता आपल्या ताटामध्ये भजी साजली. तेव्हा आपल्या खिडकीमधून जो नजारा दिसतोय मित्रांनो, खूप सुंदर असा नजारा आहे. भरपूर असं पाणी बाहेर आणि घरामध्ये चुलीवरची भजी आहे मित्रांनो. वातावरण एकदम भारी आहे भजी खाण्याचं. त्या वातावरणावर आपण भजी बनवली मित्रांनो. बघा बऱ्यापैकी भजी तयार होती मित्रांनो. आपलं घर शेवटला गावाच्या शेवटला असल्यामुळे खिडकीमधूनच आपल्याला किती पाऊस पडला हे दिसतोय बघा. खूप पाऊस पडून राहिला मित्रांनो. आणि डोंगर पण लगेच दिसतो, किती धबधबे आले, गिरनळ्या बोलतो आम्ही त्याला, किती आल्या लगेच दिसतो. चला मित्रांनो बऱ्यापैकी आपली भजी तयार झाली. तुम्हाला खाऊ टेस्ट करून दाखवतो कशा पद्धतीने शिजली का नाही, भाजलीत का नाही बरोबर भजी. आणि हे बघा मित्रांनो खूप छान अशी भजी झाली. तर खूप भारी लागते मित्रांनो. हॉटेलात ज्या पद्धतीने आपल्याला भेटते तशीच आपण घरी पण बनवू शकतो मित्रांनो. अवश्य बनवून खा मित्रांनो, घरी आपल्या हाताने बनवून खा. आपल्या हाताने बनवून खाल्याची चव वेगळीच आहे मित्रांनो. तर मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद मित्रांनो.